नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नवापूर नगर परिषदेवर दादा गटाचे वर्चस्व। उपनगराध्यक्षपदी नरेंद्र नगराळे तर अग्रवाल देसले यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड। नमस्कार, नवापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया पार पडली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने आपले वर्चस्व कायम राखत सर्व जागांवर बिनविरोध विजय मिळवला। उपनगराध्यक्षपदी नरेंद्र देविदास नगराळे यांची तर स्वीकृत नगरसेवक म्हणून सीए वतनकुमार अग्रवाल व संगीता रमेश देसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 23 पैकी 20 जागा जिंकून ऐतिहासिक यश संपादन केले आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 7 रोजी सकाळी 10:30 नामांकन प्रक्रिया पार पडली। त्यानंतर दुपारी 12 वाजता नगरपरिषदेतील वीर एकलव्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव होते, तर मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर निवडणूक निर्णय प्रक्रियेनुसार उपनगराध्यक्ष पदासाठी नरेंद्र नगराळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित झाली। नगरपालिका येथे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत सर्वच नगरसेवकांनी मला बिनविरोध केले, उपनगराध्यक्ष केले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आणि भाऊसाहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यावर तडा जाऊ देणार नाही आणि नवापूरच्या विकासासाठी हातभार लावू, एवढे 2 शब्द। स्वीकृत नगरसेवक पदासाठी उपजिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार प्राप्त प्रस्तावावर शिक्कामोर्तब करत वतनकुमार अग्रवाल आणि संगीता देसले यांची निवड जाहीर करण्यात आली। नगरपालिका में टॉप नगरसेवक करके चुना हूँ, उसके लिए आदरणीय भाव साहब, आदरणीय नरूभाई, आदरणीय जादव राणा नगराध्यक्ष, ये सब ने मेरे पे जो विश्वास रखा और मुझे ये जो संधि दी उसके लिए मैं उनका आभारी हूँ, प्लस सभी नगर सेवकों का भी आभारी हूँ कि उन्होंने मुझे बिनविरोध निवड। आदरणीय भाऊसाहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला मी त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे। माझ्या मतदारसंघाने मला जरी विश्वास दाखवला नसेल तरी माझ्या साहेबांनी मला तिकीट दिलं आणि त्यानंतर मला त्या पदावर विराजमान केलं, म्हणून मी त्यांचे आणि माझे भाऊ जयवंत भाऊ जाधव यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि बहिणीला त्यांनी आज नगरसेविका हे पद दिलं आणि त्यानंतर मी या ठिकाणी ज्या पदावर बसते माझे जे कार्य असेल ते मी निश्चितच चांगल्या प्रकारे करेल, मी असं आश्वासन देते। निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला। पक्षाचे ज्येष्ठ नेते भरत गावित व युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित सर्व नगरसेवकांनी नवनियुक्त सदस्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। या निवडीमुळे नगर परिषदेत सत्ताधारी गटाची स्थिती अधिक भक्कम झाली आहे। शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। सभेच्या सांगतेनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोहसिन शेख विसरवाडी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।